च्या अपोजिटला पूर्ण धुकं साठलंय आणि इकडच्या साईडनं पूर्ण क्लिअर आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे राजगड फोर्टला, जे की पुण्यापासून अगदी 40-50 किलोमीटरच्या अंतरावर हा असणारा हा किल्ला. सकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही या ठिकाणी आलो होतो रात्रीच. तर रात्री मुक्काम केला. बेस विलेज गुंजवणेमध्ये आपण कॅम्पिंग टेंट आणला होता. सो टेंट टाकून आपण कॅम्पिंग केली. तर ट्रेक आपला स्टार्ट झाला आहे. बघू शकता हा वाला सिमेंटचा रोड होता आणि आता एकदा ऑफ रोड पूर्ण चालू होतो आहे. तर या ट्रिपमध्ये आपल्यासोबत आहे माझा मित्र साहिल, जो की आम्ही कालच भेटलो आहे. आणि त्याचबरोबर आरती आणि अजून 2 मित्र आहेत. तर ते पुढं गेलेत. आम्ही नाश्ता करण्यासाठी पाठीमागे एका हॉटेलला थांबलेलो. तर माहोल एकदम भारी आहे. रात्रभर काल पाऊस चालू होता आणि त्या पावसानंतर आता कुठंतरी पावसाने विश्रांती दिली आहे. आणि म्हणूनच म्हटलं सकाळी आता ट्रेक चालू करू. ॲक्च्युली आम्हाला सकाळी सनराईज बघायला जायचं होतं, पण रात्रभर जो पाऊस चालू होता त्याच्यावरून समजलं की सनराईज बघायला भेटणार नाही आहे. सो थोडंसं लेट आणि थोडंसं निवांत आता हा ट्रेक करत जाऊ, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो तुमच्या कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. पुण्यापासून अगदी 48 किलोमीटरच्या अंतरावर असलेला राजगड किल्ला. मावळ भागामध्ये राज्य विस्तार करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे 2 किल्ले महत्त्वाचे होते. त्यापैकीच राजगड हा एक दुर्गम किल्ला असून राजगडचा बालेकिल्ला खूप उंच, त्याचबरोबर त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 1394 मीटर. जसे आपण एक अर्ध्या तासाचा ट्रेक करून पुढे येतो तर आपल्याला अशा दगड रचलेला हा रोड पाहायला मिळतो आहे. याच्यावरून चालताना थोडंसं सावकाश चाला, कारण दगड लागू शकतात, पाय वगैरे तुमचा सटकला तर. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत. सो माती आणि चिखल भयंकर प्रमाणात इथं पाहायला भेटतो आहे. तर पाय घसरून याच्यावर पडले तर उगाची दुखापत होऊ शकते. सो थोडंसं सावकाश चाला. बाकी ट्रेक एकदम भारी आहे आणि आफ्टर लॉंग टाईम मला हा ट्रेक होता. तो थोडंसं दमल्यासारखं होतं आहे, बाकी काही नाही. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच भारी. त्याचबरोबर आपलं जे पर्यटन डिपार्टमेंट आहे तर त्यांनी ठिकठिकाणी अशा पाण्याच्या बॉटल ठेवण्यासाठी किंवा कचरा ठेवण्यासाठी कचरा कुंड्या लावल्यात. तर ट्राय करा की कचरा आपला जो आहे एक तर सोबत घेऊन जा किंवा अशा कुंड्यांमध्ये टाका. किती वजन असेल? 10 किलोच्या पुढंच, 10-15च्या आसपास. तो पाण्याचं बॅरल बघ ना, 10 लिटरचा आहे. 10 लिटरचा आहे भाई. काही नाही आहे तरी चालायला वय ना. 17 ठिकाणी थांबत आलोय भाई. आजीचं वय जर बघितलं ना तर आरामात 70-75 प्लस असतील आजी. म्हणजे बोलताना सुद्धा असं जीभ हे होते बघ त्यांची. आणि नॉनस्टॉप आले खाली, नॉनस्टॉप फक्त काठी टेकवत भाई. भात झालाय, भात आपला. पिझ्झा बर्गर खाऊन भात झालाय आपला. काय करणं आहे आपलं. काय दिसतोय खरंच खतरनाक. एकदम असं आहे ना, कोरीव काम केल्यासारखं दिसतंय. या साईडला एक टोक आहे जो असा कोरलेलं दिसतंय, कार्विंग केलेलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो बालेकिल्ला आहे. तर बालेकिल्लासुद्धा आहे ना, मला जरा असं आठवतं आहे की ज्यावेळेस आपण तिकोना केला होता ना, तर तिकोनाचा जो बालेकिल्ला आहे तो सुद्धा असाच दिसत होता. बट हा बालेकिल्ला थोडासा मोठा आहे. कारण भाई कसला भारी नजारा आहे. या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहे. तर आपण या ठिकाणी येऊन त्याचा इतिहास जाणून घेऊन या गोष्टीला बघणं आपलं खरंच नशीब म्हणावं लागणार. कारण आपण महाराष्ट्रात जन्मलो भाई आणि खरंच गर्व करायला पाहिजे यासाठी. तरी एक नंबर. तरी हे ना बऱ्याच 5-10 मिनटापासून आमच्या सोबत आहे. त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र पण होते आणि त्यांना वर सोडलंय आणि हा परत बघायला आला कोणी आहे का नाही.
ओ शेठ चला आता, आम्ही दोघंच आहे फक्त, आता कोण नाही. ठीक आहे. बहुतेक आमच्यासारखे त्यांचं पण संडेचा ट्रिपचा प्लॅन असणार. 2 मित्र वरती गेलेत, शेठ तिसरे आहेत. चला आता जाऊ, आपण पण वर जाऊयात. बाय द वे आता इथून ट्रेक हार्ड व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्ही वरच्या साईडला बघितलं तर पूर्ण घडी चढाई आहे आता ही, आणि दगड जरा सटकतेत, त्याच्यामुळे जरासं सावकाश या बाई. हे बघा कसला चाललाय खतरनाक. थोडंसं सावकाश या, जेणेकरून पाय घसरणार नाही, दुखापत होणार नाही. सो हे रिलिंग्स दिलेत, तर रिलिंग्सला पकडून येत चला, थोडं सावकाश. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं पण दगड घसरला आहे पूर्ण, आणि अशी एकदम छोटीशी निमुळती वाट आहे, त्या वाटेतून जायचं आहे आपल्याला. हे शेठचे 2 मित्र, शेठ स्वतः आणि हे कार्यकर्ते. चला वर, चला चलो. मित्रांनो, किल्ले राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र होते. तसेच हा किल्ला बळकट आणि बुलंद होता. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे महाराजांनी राजधानीचं ठिकाण दुर्गम असावं या हेतूने आपली राजधानी रायगडावर नेली. माझ्या त्या बाजूला आहे चोर दरवाजा, आणि चोर दरवाजापासून जसं जसं आपण आत येतो तर आपल्याला माझ्याच पाठीमागे आपण पाहू शकता हा आहे पद्मावती तलाव. तर पद्मावती तलाव 4ही बाजूने व्यवस्थित बांधलेला आहे, आणि त्याला उतरायला एक ठिकाणी जागासुद्धा आहे. तर एकदम भारी आणि भक्कम असा तलाव. काही ठिकाणी आपल्याला बांधलेल्या पायऱ्या, काही ठिकाणी असा खडतर रोड, काही ठिकाणी पूर्ण रॉकी पॅच, असं करत करत आपल्याला हा गड चढायचा आहे. तर बी प्रिपेअर या सगळ्या गोष्टींसाठी. नवीन ट्रेकर मंडळी असतील तर थोड्याशा गोष्टी हार्ड जातील, पण याच्यामध्ये सुख आहे मित्रांनो खरंच. हा जो बांधलेला रोड आहे, रोडपासून आपण जसं पुढं आलो ना, तर या ठिकाणी एक ओपनिंग पाहायला मिळते, एक कमान पाहायला मिळते. तर ॲक्च्युअली ही कमान जाती आहे खाली तलावामध्ये उतरण्यासाठी. हा आहे पद्मावती तलाव, बघू शकता खूप मोठा असा तलाव आहे. ते इथं लिहिलं आहे पिण्याचे पाणी आहे, हातपाय तुम्ही धुवू नका, इवन याच्यामध्ये पोहच होतं नका. जर तुम्ही पोहले तर 5,000 रुपयाचा दंड आहे मित्रांनो. पण वरती आलो आहे मंदिराजवळ, आणि हे माझे बिछडलेले मित्र हे वरती निघून आलेले. ॲक्च्युली आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो, आणि हे तिघं आम्हाला सोडून पाठीमागं हे पुढं आलेले होते. विष्णू हायकर, हॅलो. हा आहे व्यंकटेश, हा आपल्यासोबत होता. साहिल आणि आरती आतमध्ये मंदिरामध्ये. तर पद्मावती देवीचं मंदिर आहे, गडावर असणारं एक मंदिर, असा विस्तीर्ण असा गडाचा हा परिसर. एका बाजूला या साईडला एक विहीरसुद्धा आहे, विहीर जाऊन बघू एकदा पाणी कसं आहे काय नाही. आणि ॲक्च्युली पहिले ना गडावर मुक्काम होता, बट मुक्काम करायला आता परमिशन नाही आहे. तर पहिलं इथं मुक्काम वगैरेसाठी जे यायचे त्यांच्यासाठी पाण्याची सोय वगैरे असायची. तर या विहिरीमधलं पाणी सगळे वापरता, प्यायचं वगैरे पाणी आहे व्यवस्थित, कारण हे पाणी ना झिरपून इथं साठतं आहे. सो पिण्यासाठी एकदम मिनरल रिच असं हे पाणी आहे. तर रात्री थांबू नाही शकत, तर काय झालं दिवसाचं थांबू शकतो आपण आरामात. तर आता पहिले जाऊ देवीचं दर्शन घेऊयात, आणि मग पेटपूजा, मग बालेकिल्ला. मंदिरामध्ये आता सध्या 20-30 जण राहतील एवढी जागा शिल्लक आहे. 2002मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरंबदेवाच्या किल्ल्याचे नाव ज्यावेळेस राजगड म्हणून असं त्याचं नामकरण केलं, त्या जागेवर पद्मावती देवीचं मंदिर बांधलं. किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला. सन 1645मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड असे ठेवले. मराठीशाहीची 25 वर्षे राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म तसेच सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना झालेल्या आहेत. सदर परिसर तुम्ही जो पाहताय तो राजगडाचा राजवाडा आहे. ही पूर्ण जागा पहिले राजवाडा म्हणून ओळखली जायची. समोर जे पाहताय तो आहे राजगडाचा भक्कम असा
बालेकिल्ला. त्याचबरोबर हे आहे अंबारखाना. अंबारखाना म्हणजे धान्य ठेवायचं एक कोठार किंवा धान्य ठेवायची एक खोली, जी की आता पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि याच्याच पाठीमागे आपल्याला एक सुंदर असा तलाव पाहायला मिळतो. तर मस्तपैकी एक तासभर मंदिरामध्ये आराम केला आहे आणि आराम करून आता आपण चाललो आहे टुवर्ड्स बालेकिल्ला. जवळच दिसतो एकदम समोर आणि असा भक्कम असा बालेकिल्ला आहे, उंचच उंच भाई, विषय हार्ड. चढाई थोडीशी सोपी आहे कारण कोरीव पायऱ्या नाही इथं बांधलेल्या पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे जरा सोपं पडतं आहे. हार्डली एक 10 मिनटाचं अंतर बाकी आहे बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी. आणि काही वेळापूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता मी, टाईमलॅप्स होता. बालेकिल्ल्यापासून असलं धुकं भारी पडत होतं. सो ते क्लिप्स आपल्याला इंस्टाग्रामला पाहायला मिळतील. तर इंस्टाग्राम ID पण सेम आहे, रोहित प्रधान ब्लॉग्स. तिथं जाऊन फॉलो करा. तिथं हे व्हिडिओ टाकत असतो मी, रील्स वगैरे. बघा कशी वाटतं काय, आणि मला सांगत चला. अंबरखान्यापासून जसं आपण पुढे निघतो तर ही वाट जाते बालेकिल्ल्याकडं. वाट सध्या बांधलेली आहे, त्याच्यामुळं चढायला एवढी दमछाक होत नव्हती. त्यामध्ये वातावरणसुद्धा खूप भारी झालेलं होतं. बालेकिल्ल्यावर ढग पळताना दिसत होते. संपूर्ण राजगड किल्ला पाहण्यासाठी साधारणतः 2 दिवस लागतात. तसेच या गडावरून आपल्याला तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायरेश्वर, लोहगड तसेच विसापूर हे किल्ले पाहायला मिळतात. इकडे ना मे बी पाऊस जास्त पडत असणार, त्याच्यामुळे हे बघ आलंय दगडांवरची वर आता आलंय. कसलं उंच उंच आहे. तिथे बघ मोळ आहे बघ. आई शपथ, 3 कुठे एक, अरे बापरे. एक त्या साईडला कसला खतरनाक, त्या साईडला एक मोठा आहे, अजून एक तिसरा आणि एक त्या साईडला. कसली खडी चढाई आहे. बालेकिल्ल्याकडचा हा रोड आहे आणि अचानक जागेवर असा चढ आला आहे. नाही तर बांधलेल्या पायऱ्या फक्त असे कोरीवच्या पायऱ्या आहेत, त्याच आहेत. गर्दी आहे का वरती? अच्छा या काका, थांबतो काय विषय नाही. बाहेर बघ. हाय करा ना. 40 रुपयाला बॉटल. 40 रुपयाला बॉटल. 40 रुपयाला किती पाणी प्यायचं असं. भाई बालेकिल्ला सोपा नाही रे. या नजर आहे त्या साईडला बघ. बापरे. मित्रांनो, बालेकिल्ला म्हणजे गडाचा सगळ्यात उंच असणारा भाग आणि राजगडचा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्याकडे जाण्याचा रोड जर सांगायचं झाला तर अतिशय कठीण आणि अरुंद होता. जर अशा ठिकाणी ट्रेकिंगला येत आहे तर शूजची ग्रिप प्रॉपर असेल तरच तो शूज घेऊन या. थोडीशी चुकी भरपूर महागात पडते कधी कधी. सो थोडंसं काळजी घेऊन ट्रेकिंग करत चला. आलोय ऑलमोस्ट. चढण संपल्यानंतर लगेच आपल्याला बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा
असंही म्हणतात, जो की आजही सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची जर सांगायची झाली तर 6 मीटर एवढी या महादरवाजाची उंची आहे. त्यावर आपल्याला स्वस्तिक, कमळ ही शुभचिन्ह कोरलेली पाहायला मिळतात. त्याचसोबत किल्ल्याला जवळपास 1.5 मीटर उंचीची तटबंदी सुद्धा बांधलेली आहे आणि अजूनसुद्धा ही तटबंदी शाबूत आहे. थोड्याच अंतरावर पुढे गेलं की हा बुरुज पाहायला मिळतो आणि बुरुजामधून समोर असलेल्या माचीचा हा असला भारी नजारा. गडावर ना पाण्याची चांगल्या प्रकारे सोय आपल्याला पाहायला मिळते. तर चंद्रकोर तळ आहे आणि तळ्यामध्ये एक टाकी, दुसरी, तिसरी, त्याच्याबरोबर साईडला सुद्धा आपल्याला काही पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. सो पाण्याचं जर म्हटलं तर गडावर कुठल्याच प्रकारे कमी दिसत नाही. एक 5-7 तळे आपल्याला इथं पाहायला मिळतात. खालीसुद्धा 2 मोठी तळे आहेत आणि वरच्या साईडला हे चंद्रकोर तळ. सो भला मोठा पाणीसाठा गडावर उपलब्ध होता. तर बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला पाहायला मिळते ती आहे राजवाड्याचे अवशेष. तर या ठिकाणी एक बोर्ड लिहिला आहे, सदर वास्तू शिवरायांच्या वास्तव्यामध्ये पावन झाली, तर कृपया प्रवेश करताना इथं आपण आपले जे पादत्राण आहेत, आपले ज्या चप्पल वगैरे, बूट वगैरे ते बाहेर ठेवायच्यात, कारण राजवाड्याचा हा जुना भाग. दादा चप्पल बाहेर काढा ना, त्या साईडने पलीकडून. तर राजवाड्याचा जुना हा भाग, त्याचबरोबर सदर होती त्या साईडला. तर अशा काही वास्तू आहेत बालेकिल्ल्यावर शिल्लक. तर आपणच या गोष्टींचं थोडंसं पावित्र्य राखून ठेवू शकतो, जतन करू शकतो जेवढ्या आहेत तेवढ्या. तर असं काहीसं चित्र आपल्याला बालेकिल्ल्यावर आल्यावर पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो, हे जे झालं आहे ना सगळं, तर हे आहे क्लाउड फॉर्मेशन. आणि हे बघायला आपण जातो आहे कळसुबाईला आणि त्या साईडला माची आहे. तर माचीच्या अपोजिटला पूर्ण धुकं साठलं आहे आणि इकडच्या साईडनं पूर्ण क्लिअर आहे. तुम्ही बघू शकता कसला भारी नजारा आहे हा. आणि हा नजारा जो मला बघायचा असेल तर राजगड सारखं मला तरी वाटतं दुसरं कुठलं ठिकाण नसू शकतं. हो, कळसुबाई असेल, बट हा नजारा बाई, हा नजारा आहे पूर्ण असं मिल्की टाईप झालं आहे. किती वाजलं रे? किती वाजलं? चला आखी शेतात काढते. आपले 2 मास्टर शेफ, नाव सांगा रे. हो मास्टर शेफ, नाव सांगा. मास्टर शेफला डिस्टर्ब करू नका थोड्या. काय नंतर दुसरं? वाव, आपलं पाणीवाला नाही आला का? पाणीच नाही सापडलं वाटतं. नमस्कार मंडळी, दुपारचे वाजले 2 आणि आम्ही सकाळपासून मस्त ट्रेक वगैरे केला, सोबत आणलेला नाश्ता खाल्ला. त्यानंतर पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये 1-2 तास आम्ही आराम केला. तर आता भूक लागली आहे. तर एका ठिकाणी आपल्याला मस्तपैकी इथं चूल मांडलेली होती, लाकडं पण इथं अवेलेबल होते. सो म्हटलं आपण सोबत जी मॅगी आणली ती मॅगी आता बनवायची. तर आता आपली खूप अथक परिश्रमानंतर चूल पेटलेली. आपल्या आरती मॅडम आहेत, त्या कांदा वगैरे कापतायत मस्तपैकी. कॅमेरामॅन आपले विसरलं, नो प्रॉब्लेम. विष्णूच ना, विष्णू आपला कॅमेरा विष्णू आपला कॅमेरा ऑपरेटर आणि ओमकार आणि व्यंकटेश मामा ओ मामा संपलं. तेल आता इथं तापायला ठेवलंय. सगळ्यात आधी आपण आता कांदा टाकून घेऊयात. हाऊ टू मेक मॅगी. जाळण दूर नाही झाला म्हणजे बरं.
बघू ना मसाल्याची क्वांटिटी बघू. ठेव तिकडे ठेवले होय तिकडे ठेवले. पडलं तर नाही पडत. अरे मला आता तुझे हो ना दान परिंदे. आफ्टर लॉंग टाइम पोट भर जेव्हा आपण घरून निघल्यानंतर 2 दिवस नंतर तेच ना घरून निघल्यानंतर पोट भर जेऊ फक्त. काल संध्याकाळी खाल्लं होतं चुरमुरे हे ते हा काल संध्याकाळी खाल्लं पण इथं असं मजा वेगळी आहे ना बाई. पातेलं भर मॅगी करून टाकू आज. काय तेवढं नाही पाणी टाकू टाकू करू चाल. काहीच आहे प्यायचं नाही. पता नहीं रे मैंने देखा. हा 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 मॅगी कशी झाली पोराव मॅगी सांगा झाला टेस्ट कशी झाली. नॉट बॅड. तुझं काय म्हणणं आहे. चांगले एकदम मस्त. तर जेवण झाल्यानंतर गड उतरायला सुरुवात केली होती मात्र व्हिडिओचा एंड हा चांगल्या क्लिपने व्हावा म्हणून बाले किल्ल्याचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.